जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, अधिक मासातील अमावस्या हा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो. हा दिवस फक्त अंधाराचा नसून नवीन प्रकाशाच्या सुरुवातीचा संकेत देणारा दिवस आहे. अनेक लोकांच्या जीवनात अडचणी, संकटे, आर्थिक समस्या, मानसिक तणाव, घरातील कलह आणि कामात येणारे अडथळे सतत वाढत असतात. कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही, मेहनतीचे फळ मिळत नाही, मनात निराशा निर्माण होते. पण स्वामी समर्थ सांगतात, जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखं वाटते, तेव्हा श्रद्धा आणि विश्वासा एक छोटासा दिवा देखील आयुष्याचा मार्ग उजळवू शकतो. अधिक मास अमावस्या हा तसाच एक दिव्य क्षण आहे. या दिवशी आपल्या मनातील नकारात्मक विचारांचा त्याग करा. जुन्या दुःखांना धरून बसू नका. जे गेले ते गेले, त्याचा विचार करून वर्तमान खराब करू नका. स्वामी समर्थ सांगतात की ज्याचे मन शुद्ध आहे, ज्याच्या हृदयात भक्ती आहे, त्याला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. अनेक भक्तांनी अनुभव घेतले आहेत की कठीण काळात फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा आधार घेतल्यावर त्यांच्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडेल. 14 जूनच्या अमावस्येला सकाळी लवकर उठून स्नान करा. घरातील देवघर स्वच्छ करा. स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दिवा लावा. मन शांत करून स्वामींचे नामस्मरण करा. कोणत्याही मोठ्या खर्चाची गरज नाही. फक्त भक्ती आणि श्रद्धा हे सर्वात मोठे साधन आहे. एक फूल, एक अगरबत्ती आणि मनापासून केलेली प्रार्थना याचे मोल अमाप असते. श्री स्वामी समर्थ सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन फक्त शब्द नाही, तर लाखो भक्तांच्या जीवनाला आधार देणारी शक्ती आहे. तुम्ही कितीही संकटात असाल, कितीही कर्जात असाल, कितीही दुःखी असाल, पण विश्वास सोडू नका, कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सूर्योदय होतोच. या दिवशी एक छोटासा उपाय करा. एका दिव्यामध्ये तूप किंवा तेल घालून तो स्वामींसमोर लावा. त्यानंतर 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. जप करताना तुमच्या अडचणी, तुमच्या इच्छा आणि तुमच्या मनातील वेदना स्वामींच्या चरणी अर्पण करा. जर जप संपल्यानंतर मनापासून प्रार्थना करा की स्वामी, माझ्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करा आणि योग्य मार्ग दाखवा. अधिक मास अमावस्या हा आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. इतरांच्या चुका शोधण्याऐवजी स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा संकल्प करा. राग, मत्सर, द्वेष आणि अहंकार त्यांचा त्याग करा. क्षमा करण्याची शक्ती निर्माण करा. जेव्हा मन हलके होते तेव्हा जीवनातील अडथळे आपोआप दूर होऊ लागतात. स्वामी समर्थ सांगतात की दान आणि सेवा यांचे महत्त्व खूप मोठे आहे. आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. पक्ष्यांसाठी पाणी ठेवा. एखाद्या वृद्ध व्यक्तीची मदत करा. हे छोटे कार्य तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. स्वामींना केवळ पूजा आवडत नाही, तर दयाळूपणा आणि मानवता देखील प्रिय आहे. ज्यांच्या घरात सतत वादविवाद होतात, आर्थिक समस्या आहेत किंवा कामात अडथळे येतात, त्यांनी त्या दिवशी संपूर्ण कुटुंबासह स्वामींचे नामस्मरण करावे. एकत्र केलेली प्रार्थना अधिक प्रभावी असते. घरातील वातावरण बदलू लागते. मनातील तणाव कमी होतो आणि सकारात्मकता वाढते. लक्षात ठेवा, चमत्कार अचानक होत नाही. श्रद्धा, संयम आणि सातत्य यामुळे जीवन बदलते. अनेक वेळा स्वामी आपल्याला त्वरित फळ देत नाहीत, पण ते आपल्याला अधिक मजबूत बनवत असतात. संघर्ष हा शिक्षा नसतो, तो भविष्यातील यशासाठीच तयारी असते. जर तुम्ही आज निराश असाल, अपयशाने खचलेले असाल, लोकांच्या बोलण्यामुळे दुःखी असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जग तुमची किंमत ओळखण्याआधी तुम्हाला स्वतःची किंमत ओळखावी लागेल. स्वामी समर्थांनी कधीही हार मानण्याचा संदेश दिला नाही. त्यांनी नेहमीच धैर्य, विश्वास आणि कर्म यावर भर दिला. 14 जूनच्या अधिक मास अमावस्येला एक नवीन सुरुवात करा. जुन्या दुःखांचा निरोप घ्या. मनात सकारात्मक विचार रुजवा. स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करा आणि विश्वास ठेवा की योग्य वेळ आल्यावर प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर मिळते. या अमावस्येला केलेले हे सर्व उपाय तुम्हाला खरंच फलदायी लाभतील. कदाचित आज परिस्थिती तुमच्या बाजूने नसेल, पण उद्या नक्कीच असेल. कदाचित आज तुमच्याकडे उत्तर नसेल, पण स्वामींकडे मार्ग आहेत. कदाचित आज तुम्ही एकटे वाटत असाल, पण स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. म्हणून
भीती सोडू नका, चिंता सोडा आणि पूर्ण विश्वासाने म्हणा श्री स्वामी समर्थ. जीवनात कितीही अंधार असला तरी श्रद्धेचा एक दिवा पुरेसा असतो. अधिक मास अमावस्येचा ह्या पवित्र दिवशी स्वामी समर्थाच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि यश नांदो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत, घरात आनंद आणि समाधान नांदो आणि प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त हो. अमावस्येचे महत्त्व हिंदू परंपरेत विशेष मानले जाते. या दिवशी चंद्र दिसत नाही, त्यामुळे हा दिवस आत्मचिंतन, प्रार्थना आणि साधनेसाठी योग्य मानला जातो. अमावस्येला केलेल्या काही श्रद्धा फलदायी लागते. देवपूजा आणि नामस्मरण, दिवा लावून प्रार्थना करणे, गरजूंना अन्नदान किंवा मदत करणे, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणे, मनातील नकारात्मक विचारांचा त्याग करणे. स्वामी समर्थांच्या भक्तिपद परंपरेत श्रद्धा, नाम जप आणि चांगले कर्म यांना सर्वाधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे अमावस्येला श्री स्वामी समर्थ या नामाचा जप, प्रार्थना आणि सत्कर्म केल्याने मन शांती, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढू शकते. अमावस्या हा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा दिवस मानला जातो. श्रद्धा, संयम आणि चांगली कर्मे यांवर लक्ष केंद्रित करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. भक्तांनो, अमावस्या हा केवळ एक दिवस नाही, तर आपल्या मनातील अंधार दूर करून श्रद्धेचा दिवा प्रज्वलित करण्याची संधी आहे. स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग नक्की सापडतो. आजचा हा संदेश आवडला असेल तर मनापासून श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होत. एकच विश्वास, श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अशाच स्वामीमय संदेशासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.